राहता बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणारे माजी सैनिक भानुदासजी गाडेकर यांचा अनोखा उपक्रम। आज 1 जून 2024 रोजी राहता बस स्थानकात बसचा 76वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी बस स्थानकाचे प्रमुख किरण राऊत, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ लोंढे, संदीप आवळ, धनंजय वागचौरे, सतीशजी वायजापूरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जेजुरकर, माजी सैनिक देशमुख साहेब, माजी सैनिक संदीप जेजुरकर हे यावेळी उपस्थित होते। बस स्थानकावर आलेल्या प्रत्येक बसच्या चालकाचा सत्कार करून त्यांना पेढा भरून त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भानुदासजी गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच आगार प्रमुख किरण राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। NS न्यूजसाठी कृष्णासह नवनाथ पाटील सदापूर, राहता बस स्थानक। बस स्टँडवर तुम्ही कार्यक्रम आयोजित केला होता। आज 1 जून 2024 आज बरोबर 76 वर्षे झाले आहेत की महाराष्ट्रामध्ये पहिली ST 1 जून 1948 रोजी अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी 1 जून हा दिवस ST महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा 76वा वर्धापन दिन आपण राहतेकर आज मुद्दा म्हणून साजरा करत आहोत आणि ही खरोखर आपल्याला संधी भेटलेली आहे। आज आपलं राहता बस स्थानक होऊन नवीन बस स्थानक बांधून झालं। गेली 15 वर्षे झाली। 15 वर्षामध्ये राहता बस स्थानकात बसेस येत नव्हत्या, परंतु यावर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने आणि आपण जे काही प्रयत्न केले त्याला यश मिळालं। विशेष करून आपण मीडियाच्या मित्रांनी जे भरभरून साथ दिली त्यामुळेच आज सर्व बसेस राहता बस स्थानकामध्ये येत आहेत आणि तो एक आपण आजचा दिवस हा राहतेकरांसाठी विशेष आनंद उत्सव म्हणून आपण साजरा करण्याचं ठरवलं आणि ते करण्यासाठी आपण राहता बस स्थानकाची अगदी काल इथले आपले स्वच्छता दूत आहेत दिलीप भाऊ यांनी अतिशय बस स्थानक स्वच्छ धुवून काढलं, त्यानंतर पुढची साफसफाई केली आणि त्यानंतर आपण बस स्थानकावरती सुशोभीकरणासाठी इथे नारळाच्या झावळ्या बांधल्या, रांगोळी काढली। अतिशय सुबक असं आपण राहता बस स्थानकाला आकर्षक बनवलेलं आहे आणि आजच्या दिवशी जे विशेष करून राहता तालुक्यात राहत्याच्या ST डेपोमध्ये राहत्याच्या बस स्थानकामध्ये जे प्रवासी येणार आहेत, जे बस चालक येणार आहेत, आपण त्यांचं पेढे भरून त्यांचं गोडतोड करणार आहोत, कारण आजच्या दिवसाची आठवण ही प्रत्येकाला राहिली पाहिजे। हे करत असताना विशेष करून मला ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या बाबतीत सांगावंसं वाटतं की एक ड्रायव्हर आणि कंडक्टर दररोज साधारण 200 किलोमीटरचा प्रवास करत असतो आणि त्यांनी जर 20 ते 25 वर्षाची नोकरी जर केली तर ते 12 ते 15 लाख किलोमीटरचा प्रवास करत असतात। इतका मोठा खडतर प्रवास करणं या देशातील नागरिकांना एवढं सोपं नाही आहे। आपल्या देशातले रस्ते अतिशय खराब रस्ते आहेत। हे खराब रस्ते शहरामध्ये विविध ठिकाणी जाणं या सर्व गोष्टी ड्रायव्हर आपल्या नोकरीमध्ये करत असतात। त्यानंतर राहता बस संदर्भात आता मला फक्त आपण सर्वांच्या वतीने राहतेकरांच्या वतीने राहते तालुकाकरांच्या वतीने मला शासनाकडे एकच मागणी करावीशी वाटते की राहत्याचा विकास खऱ्या अर्थाने साधायचा असेल तर राहत्याला ST डेपो झाला पाहिजे। आपल्या शेजारच्या तालुक्यांना जसे ST डेपो आहे, संगमनेर अशी बाजारपेठ खुलावी, यासाठी राहत्याला लवकरात लवकर आपल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा आणि ST डेपो मंजूर करावा अशी मी विनंती करतो। या वर्धापन दिनानिमित्त राहतेकरांनी ज्या प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला STला, सकाळपासून भाऊ आणि अनिल भाऊ पण इथं आले होते। त्यांनी कार्यक्रमाला शोभा येण्यासाठी बरेचसे कामं केली, रांगोळीचं म्हणा, फुलांचं सजावट हे सगळं केलं आहे। ड्रायव्हर कंडक्टरसाठी त्यांनी पेढ्याची सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल मी सर्व राहतेकरांचे STतर्फे खूप खूप आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आपली ST मी एक कंट्रोलर म्हणून जरी इथं काम करत असतो तरी राहत्याचा नागरिक आहे, त्याच्यामुळे राहत्यावर माझं खूप प्रेम आहे आणि राहत्याचा बसच्या संदर्भात विकास व्हावा अशी माझी राहतेकरांच्या वतीने खूप इच्छा आहे आणि ती सर्व राहतेकरांची पूर्ण व्हावी एवढं बोलून आणि अहमदनगर ते पुणे अशी प्रथम ST धावली आणि त्याला 76 वर्ष आज पूर्ण झाली।
केवळ 12 बसेसवर सुरू झालेलं आपलं राज्य परिवहन महामंडळ आज जवळजवळ 15,500 बसेस आणि 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. आम्ही प्रवाशांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आणि सुसज्ज आहोत. प्रवाशांनी देखील आम्हाला सहकार्य करतच आहे आणि इथून पुढे देखील त्यांनी सहकार्य करावं. जसा सीमेवर जवान कार्यरत असतो 24 तास, त्याचप्रमाणे आमचे एस टी कर्मचारी देखील 24 तास एस टीवर कार्यरत असतात. भानुदासजींनी सांगितलं जवळजवळ 15 लाख किलोमीटर आमचा एस टी कर्मचारी प्रवास करतो. आपल्या पृथ्वीचा डायमीटर 12,742 किलोमीटर आहे. म्हणजे पृथ्वीला जवळजवळ तो किती प्रदर्शना मारतो याचा आपण विचार केला पाहिजे. असो, आम्ही आता लवकरच इलेक्ट्रिक युगात आपण प्रवास करणार आहोत आणि याच्यापेक्षाही आम्ही दर्जेदार सेवा आपणास देऊ अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. आवळ थोडे मागवा ना आवळ येणार सगळे एकदम व्यवस्थित होणार. काही त्यांना पेढा भरवा, पेढा देऊन टाका. पेढा भरवा परत. हा नुसतं ठेवा. बरोबर घ्या. फोटो घेतले का चांगले? तुमचं कॅमेरा मोबाईल चांगला आहे. एकदम चांगलं घ्या. ओके. आता द्या घोषणा. मस्त द्या घोषणा. द्या ना घोषणा द्या. राज्य परिवहन महामंडळाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय. बस वा. ही खरं ब्रीद वाक्य जपती.